महाराष्ट्राच्या राजकारणात अमरावती हे नाव या ना त्या कारणाने सर्वाधिक चर्चेत राहते। राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे आता अमरावती शहरात सुद्धा झपाट्याने वाहायला लागले आहेत। मागच्या 10 वर्षांमध्ये अमरावतीतील राजकीय परिस्थिती फार बदलली। अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आणि महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचा जिल्हा सुद्धा। अमरावतीचा आमदार कोण होईल याकडे राज्यभरातून नजरा खिळलेल्या आहेत। अशातच राज्याचे माजी नियोजन व अर्थ राज्यमंत्री सुनील देशमुख हेच पुन्हा अमरावतीचे आमदार बनतील असा कयास अमरावतीकरांकडून बांधला जात आहे। परंतु खरंच ही निवडणूक सुनील देशमुख यांना वाटते तेवढी सोपी असणार का, की यात आणखी काही ट्विस्ट येऊ शकते? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी समीक्षा खडेबोल चॅनलवर आपले स्वागत करते। अमरावतीकर यावेळी आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात टाकते हे समजून घेण्याआधी आपल्याला अमरावतीची राजकीय परिस्थिती समजून घ्यावी लागेल। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी अमरावती शहरामध्ये बडनेरा धरून 2 मतदारसंघ येतात। एक अमरावती मतदारसंघ व दुसरा बडनेरा मतदारसंघ। बडनेरा मतदारसंघामध्ये अमरावतीचा काही भाग बडनेरा आणि ग्रामीण भाग येतो। सेपरेट अमरावती एक वेगळा मतदारसंघ। डॉक्टर सुनील देशमुख म्हणजे अमरावतीचे विकास पुरुष। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अमरावतीत बरीच कामे केलीत। आता त्यांना पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचं आहे। जर त्यांचा विजय होऊन ते विधानसभेत गेले तर त्यांचे कॅबिनेट मंत्रीपद पक्के आहे असे मानले जाते। अमरावतीच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार आहेत। आधी त्या बडनेराच्या आमदार होत्या। त्यांचे पती संजय खोडके हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते आहेत। येत्या निवडणुकीत त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाऊन काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात येऊ शकते ही वास्तविकता आहे। याला कारण मागची विधान परिषदेची निवडणूक आणि त्यामध्ये फुटलेले काँग्रेसचे काही मतं। यावेळी सुलभा खोडके या विद्यमान आमदार म्हणून महायुतीची तिकीट त्यांनाच मिळणार अशा सगळीकडे चर्चा आहेत। परंतु महायुतीत सर्वच काही आलबेल आहे असं नाही। भाजपमधून माजी मंत्री आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रवीण पोटे आणि प्रसिद्ध उद्योजक लप्पीसेठ जाजोदिया हे लढण्यास इच्छुक दिसत आहेत। शिंदे सेना अमरावतीमध्ये पाहिजे तशी ॲक्टिव्ह नाही। रवी राणा आणि खोडके यांचे राजकीय हाडवैर आहे। भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवर शाहू फुले आंबेडकरवाद्यांची नाराजी सर्वश्रुत आहे। हे सर्व मिळून सुलभा खोडके यांच्या पाठीमागे एकमताने ताकद उभी करेल यात साशंकता आहे। सुलभा खोडके यांनी आमदार निधीचे काम गल्लीबोळात नेले हे मात्र तेवढेच खरे। म्हणून शहरातील एक मोठा वर्ग त्यांनाच पुन्हा आमदार करावे यासाठी कंबर कसून आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसची तिकीट माजी मंत्री सुनील देशमुख यांना सहज मिळेल अशा बातम्या असताना काँग्रेसमधून सुद्धा काही चेहरे तिकीट मागण्यासाठी पुढे येत आहेत। जसे मनपाचे माजी सभापती बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आणि अन्य। चर्चा तर अशाही आहेत की यशोमती ठाकूर सुद्धा अमरावतीची निवडणूक लढवू शकते। परंतु या चर्चेमध्ये फारसा दम दिसत नाही, कारण त्यांचा तिवसा मतदारसंघ हा गड सोडून अमरावतीमध्ये काय येतील। परंतु पुढे 2029 मध्ये त्यांना अमरावती लोकसभा मतदारसंघामधून खासदार व्हायचे असेल तर अमरावती शहर आणि जिल्ह्यावर सारखी पकड त्यांना ठेवावी लागेल आणि म्हणूनच त्या सुद्धा अमरावती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशा काहीशा चर्चा अमरावतीमध्ये होत आहेत। सुनील देशमुख हे कट्टर काँग्रेसी विचारधारेचे नेते असून त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांचे कार्यक्षेत्र वाढवले आणि अमरावती विधानसभा क्षेत्रावर पकड मिळवली। नंतर ते आमदार झालेत। पुढे राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री झालेत। त्यांची कारकीर्द चांगली सुरू होती, पण सन 2009 मध्ये भारताच्या राष्ट्रपती अमरावतीच्या प्रतिभाताई पाटील असताना काँग्रेसने त्यांना डावलून प्रतिभाताईच्या मुलाला म्हणजेच रावसाहेब शेखावत यांना अमरावती विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली। त्यावेळी पक्षावर नाराज होऊन त्यांनी बंड केले आणि अपक्ष उमेदवारी जाहीर केली। त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि रावसाहेब शेखावत हे आमदार झाले। तरीही डॉक्टर सुनील देशमुख राजकारण व समाजकारणात सक्रिय राहिले। 2011 ते 2014 पर्यंत त्यांनी जनविकास काँग्रेस हा पक्ष स्थापन केला आणि चालवला। सन 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉक्टर देशमुख यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीची तयारी सुरू केली। या निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते। त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत आमदारपदाची माळ पुन्हा आपल्या गळ्यात पाडून घेतली। अमरावती विधानसभा मतदारसंघावर आपलेच वर्चस्व आहे हे दाखवून दिले। त्यावेळी भाजपने त्यांचे काम इमाने इतबारे केले। 2014 ते 2019 पर्यंत या काळात त्यांनी मतदारसंघासाठी उत्कृष्ट कार्य केले। मात्र ते भाजपामध्ये असून सुद्धा भाजप विचारसरणीचे किंवा संघाच्या विचारसरणीचे होऊ शकले नव्हते। भाजपने त्यांना 2019 मध्ये पुन्हा उमेदवारी दिली खरी,
परंतु स्थानिक भाजपाने त्यांचे काम जोमाने केले नाही असे बोलले जाते। परिणामी काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके यांनी डॉक्टर देशमुख यांचा पराभव केला। त्यानंतर मात्र त्यांचे मन भाजपमध्ये रमले नाही आणि अखेर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला। 2014 ते 2021 या 7 वर्षाच्या काळात ते भाजपमध्ये राहिले। येथे काम करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले। तरीही त्यांनी काँग्रेसमध्ये परतीचा मार्ग स्वीकारल्यामुळे त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा काय असेल यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या। कारण अमरावतीच्या आमदार काँग्रेसच्या सुलभा खोडके होत्या। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे अजित पवार गटात गेले असून पुढची महायुतीची तिकीट सुलभा खोडके यांनाच मिळेल असे बोलले जाते आणि महाविकास आघाडीतर्फे सुनील देशमुख लढतील असा अंदाज आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने येथे चांगला परफॉर्मन्स केला। त्या धर्तीवर काँग्रेसची शीट 100% निवडून येईल असे लोक सांगतात। परंतु या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुस्लिम मत निर्णायक ठरले होते, म्हणून अमरावतीतून मुस्लिम चेहरा द्यावा अशा काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे। येथील मुस्लिमांनी जर वेगळी चूल मांडली तर सुनील देशमुख यांना निवडणूक कठीण जाऊ शकते हे विशेष। याबद्दल आपल्याला काय वाटते? आपण जर अमरावती विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून असाल तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडे बोल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।